नमस्कार, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आपलं आमच्या घरच्या बाप्पाचं आगमन आहे आणि आम्ही निघालो आहे आणायला गणपती बाप्पाला. ते म्हणजे ग्रँड रोडला. सर गाडी आलेली आहे आणि आता बसून आम्ही ग्रँड रोडला जाणार आहोत. ग्रँड रोडवरून आपला गणपती बाप्पा येणार आहे. तर आता दररोज संध्याकाळी 6 वाजता येणारे आमचे लागोपाठ ब्लॉग जे येणार आहेत ते बघायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. खरं तर फ्रीवेने आम्ही चाललो आहे कारण नॉर्मल रोडनी रस्ते खराब आहेत सगळे. फ्रीवेनी लवकर जाऊ आणि लवकर येऊ. येताना पण फ्रीवेनी येणार आहोत. सो फ्रीवेनी चाललो आणि फ्रीवेनी येतोय. सो तो फटाफट जाऊन आपण गणपती बघूया. आणि आता आम्ही पोचलो इकडे गणपती बाप्पा आणायला. आणि हा जो बघताय तुम्ही एक सार्वजनिक गणपती आहे, तो पेपर आणि शाडूची माती याचा मिक्सचर करून बनवलेला आहे. एकदम हलकी लाईट वेट मूर्ती आहे. आणि इथे एक स्पेशालिटी आहे यांची की हे पेपरच्या लाईट वेट मूर्ती बनवतात, जे की कोणीही उचलू शकतो असं. सो मस्त आणि छान असं काम असतं यांचं. सो काय एक एक आखणी जी असते, जबरदस्त आखणी असते यांची. सो त्यातलाच आपण आता एक गणपती बघणार आहोत, जो की आम्हाला खूप आवडला. सो हे बघा, गणपतीची पोज बघा मस्त आहे. आणि त्यात एक खासियत याची एक चांगली आहे की याची जी आखणी आणि जी डोळे आहेत बोलके, ते तुम्ही बघू शकता. किती छान असे डोळे काढलेले आहेत. सो चला आता आपण निघूया गणपती बाप्पाला घेऊन घरी. तर आता आम्ही निघालो आहोत परत विक्रोळीला ग्रँड रोडवरनं. मंगल मूर्ती. सो आता आम्ही घरी निघालो आहोत आणि घरी जाऊन आम्ही आता हा गणपती काकींकडे ठेवणार आहोत. सो आम्ही आता इथे पोहोचलेलो आहोत काकींकडे आणि हा गणपती आपण आता काकींकडे ठेवणार आहोत आणि उद्या सकाळी याला आपण घरी घेऊन जाणार आहोत. आम्ही आदल्या दिवशी काकींकडे आणून ठेवतो आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी घरी घेऊन जातो. सो आता गणपती बाप्पा आपण आजच्या दिवस आजच्या रात्र इकडे ठेवणार आहोत. तर व्यवस्थितरित्या आपण पोचलेलो आहोत आणि गणपती बाप्पा ठेवलेला आहे आणि गणपती बाप्पाचं जे मुखदर्शन आहे ते तुम्हाला उद्याच होईल. सो चला आता आपण घरी जाऊया आणि घरचे थोडंसं काम करूया आणि मग उद्या गणपती बाप्पा घ्यायला येऊया. डेकोरेशन वगैरे आता झालेलं आहे आणि तर सगळी तयारी मस्तपैकी झालेली आहे आणि आता गणपती बाप्पाला आणायला जाऊया. गणपती बाप्पा घेऊन येऊया काकींकडनं. तर इथे प्रणाली रांगोळी काढून घेते. रांगोळी वगैरे झाली. चला आता आपण गणपती बाप्पाला घेतलेलं आहे काकींकडनं आणि आता आपण चाललेलो घरी. सो घरी गेल्यावर गणपती बाप्पाची पूजा करूया. त्यांची एक पद्धत आहे की घरी गणपती आल्यावरती दारात सगळ्यांचे पाय उचले जातात आणि गणपती बाप्पाची आरती केली जाते आणि गणपती बाप्पाला घरात पाहुणचारासाठी आणलं जातं. सो सगळेजण आता आरती करतील बायका घरातल्या आणि मग गणपती बाप्पाला घरात घेतलं जाईल. गणपती बाप्पा अरे ओरेश अद्विका आवाज गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. फायनली आपला बाप्पा घरी आलेला आहे आणि आता इकडे खाली आपण दागिने घालून घेणार आहोत गणपती बाप्पाला, कारण वरती एकदा बसवल्यावरती दागिने घालता येत नाही. त्यामुळे आम्ही चौरंगावर ठेवून खालीच आम्ही आता दागिने घालणार आहोत. सो आमचा बाप्पाचं मुखदर्शन तुम्हाला झालेलं आहे आणि दागिने पण घालून झालेले आहेत. गणपती बाप्पाला त्याच्या आसनावरती विराजमान करूया आपण, वरती चौरंगावरती बसवून घेऊया आपल्या घरी. यावर्षी गौरी गणपती विसर्जन 7 दिवसाच असल्या कारणाने आपल्या बाप्पाचं विसर्जन हे 7व्या दिवशी होणार आहे. म्हणजे आपला बाप्पा आहे हा 7 दिवस आपल्या घरी पाहुणचार करणार आहे. आता आम्ही चौरंगावरती गणपती बाप्पाला विराजमान करून घेतोय आणि मग नंतर याची प्राणप्रतिष्ठापना होईल. ही प्राणप्रतिष्ठापना कशी होते ती आपण बघणार आहोत, तिची पूजा कशी केली जाते ती आपण बघणार आहोत. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर चला आपली गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करून घेऊया. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. विराचम्यो
आचमन करायचं आहे. डाव्या हातामध्ये पळी घ्या, पळीने पाणी उजव्या हातावरती ओतून घ्या आणि प्राशन करा. तर 3 वेळेला पाणी पिऊन झाल्यानंतर 4थ्या वेळेला हातावरून कानामध्ये पाणी सोडून द्या. हरी ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ही स्तुती परत एकदा करा. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. हात पुसून घ्या. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम धोक्षदाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः. प्राणायामे नियोगः. असा प्राणायाम करायचा आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजव्या नाकपुडीवरती अंगठा ठेवा. डाव्या नाकपुडीने श्वास वरती घ्यायचा. त्याच्यानंतर नाक बंद करून श्वास स्थिर करायचा आणि उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडायचा. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम. उजव्या हाताच्या मधल्या बोटाने आपलं कुंकू स्वतःला लावून घ्यायचं. ओम यशस्करं बलवन्तं प्रभुतवन्तमेव रागाधिपतिर्बभूव. संकीर्णनागाश्वपतिरन्नराणावसु मङ्गल्यौ सततं दीर्घमायुः. हात धुवून पुसून घ्या. 2 दाणे अक्षता स्वतःला लावून घ्या. प्रारंभकाले निर्विघ्नमस्तु भवन्तो ब्रुवन्तो. प्रारंभकाले निर्विघ्नमस्तु शुभौ शोभनमस्तु भवन्तो ब्रुवन्तो. शुभौ शोभनमस्तु. पळी भांड्यामध्ये पाणी भरून घ्या. पळी भांड त्या बाजूला ठेवा. तिकडे आपण 5 विडे आणि 2 नारळ ठेवले. तर सर्वप्रथम आपल्या कुलदैवतेसाठी आपण इथे नारळ विडा ठेवायचा आहे. तर तुमच्या कुलदैवतेचं नाव म्हणा. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती स्वरूपिणी त्रिगुणात्मिका यजमानस्य कुलदैवताभ्यो नमः. एतत् पूगी प्रताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे इदं नारिकेलफलं समर्पयामि. उजव्या हातामध्ये पळी घेऊन पळीने पाणी, शेवटचा विडा आणि नारळ यावरती व्हायचंय. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सरतन्नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मताम्. कुलदेवताभ्यो नमः. एतत् भूगीफलताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे इदं नारिकेलफलं समर्पयामि. आपलं जे मूळ गाव असतं तिथे ग्रामदेवता असते. त्यांचं कोणाचं स्मरण करायचं आणि दुसऱ्या एका विड्यावरती पाणी व्हायचं. मूलक ग्रामसिका श्रीमंत मृत्युंजयादि समस्त देवताभ्यो नमः. एतत् पूगीफलताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे इदं नारिकेलफलं समर्पयामि. आता आपण ज्या शहरात राहत आहोत तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील देवतांचं स्मरण करून तिसऱ्या विड्यावरती फक्त पाणी वाहा. अत्र मुंबापुरी नगरस्थित मुंबादेवी सिद्धिविनायक भुलेश्वर महालक्ष्मी समस्त देवताभ्यो नमः. एतत् पूगीफलताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. आपल्या सद्गुरूंचं स्मरण करायचं. स्वामी समर्थ, साईबाबा, दत्तात्रेय आपण ज्यांना गुरु मानतो त्यांचं स्मरण करून 4थ्या विड्यावरती पाणी सोडायचं. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी समर्थ गुरु दत्तात्रेयादि समस्त सद्गुरु परिवार देवताभ्यो नमः. एतत् पूगीफलताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. 5व्या विड्यावरती पाणी व्हायचं आणि ह्या आपण राहत असलेल्या वास्तुदेवतेचं स्मरण करायचं. वास्तुदेवताभ्यो नमः. एतत् पूगीफलताम्बूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. यातल्या अक्षता घ्या. 5ही विड्यांवरती आणि त्या 2 नारळांवरती अक्षता व्हायच्या. नमो स्वनंदाय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षयोर्वाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. नेन कृतपूगीफलताम्बूलनारिकेलफलप्रदानेन कुलदेवतादयः प्रीयन्ताम्. पळी भांड या बाजूला ठेवून घ्या. उजव्या हातावरून एक पळी कामनामध्ये पाणी सोडायचं. हात पुसून घ्या.
तिकडचा जो पहिला नारळ विडा आहे तो घरातल्या देवांजवळ लावून ठेवायचा. देवाला नमस्कार करून सगळ्या घरातील मोठ्या मंडळींना नमस्कार करून मग इकडे येऊन बसा. मग गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमिश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पतः न शृण्वन्नोतिभिस्सीदसादनम्. ॐ देवीं वाचोमिदनयन्त देवास्तां विश्वरूपाः पशवो वदन्ति सा नो मन्द्रेशमूर्जन्वहा नाथेनुर्वाकसमानुपसृष्टदयतु. ॐ समसृष्टं धनमुभयं समाकृतमस्मभ्यं दत्तां वरुणश्च मन्युः भियं दधानारुदयेषु शत्रवः पराजितासो अपनिरजन्ताम्. ॐ त्र्यम्बकयजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ सविता पश्चातात् सविता पुरस्तात् सवितोत्तरात्तात् सविताधरात्तात् सविता न सुवतु सर्वदा दिवसविता नो रासतान् दीर्घमायुः. ॐ यावतीर्वै देवतास्ताः सर्वा वेदविधिब्राह्मणे वसन्ति तस्मात् ब्राह्मणेभ्यो वेदविधिभ्यो दिवे दिवे नमस्कुर्यान्ना श्रीरङ्गीयतये देता एव देवता प्रीणाति. प्रारंभकाले निर्विघ्नमस्तु दीर्घायुष्यमस्तु. आता आपण मुख्य संकल्प करायचा आहे. त्यासाठी उजव्या हातामध्ये थोड्या अक्षता आणि दुर्वा त्या धरून ठेवा. आपल्या कुलदेवता, इष्टदेवता, सद्गुरुदेवता आणि पार्थिव सिद्धिविनायक महागणपती या सगळ्या देवतांचं स्मरण करायचं. संकल्प करणार म्हणजे आज आपण पूजा काय करतो आणि कशासाठी करतोय हे देवाला सांगणार. तर आपण पहिल्यांदा मंगलाचरणाचे जे काही मंत्र आहेत ते मी पठण करतो आणि शांत चित्ताने भगवंताचं स्मरण करा. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत्कर्मप्रधानदेवताभ्यो नमः. अभिघ्नमस्तु. सुमुखश्चैकरन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रके दुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषावतिस्थो भगवान् मङ्गलायतनो हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रियुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषामिन्द्रियवरश्चामूर्धयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्य सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्धरदं पूजितोऽयसुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वार्थकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये प्रारब्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे प्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे दक्षिणार्धे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे जलेशे आदिवांशिकेऽस्मिन् वर्तमाने. तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत्. एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आता पंचांग पठण झालं. तिथी वार नक्षत्र योगकरण या 5 अंगांचा उच्चार करणं म्हणजे पंचांग. आजचा दिवस कसा आहे ते यामधून स्पष्ट होतं. आता आपण संकल्प करायचा आहे. जसं मी संस्कृतमधून आपल्याला संकल्प सांगेन तसं आपण पाठीमागून उच्चार करा. म्हणायचंय मम मम आत्मनः आत्मनः सकल सकल शास्त्र शास्त्र श्रुती स्मृती श्रुती स्मृती पुराणोक्त पुराणोक्त फल फल प्राप्त्यर्थम प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रीत्यर्थम. आपल्या गोत्राचा उच्चार करावा. गार्ग्य म्हणायचं गार्ग्य गोत्रे गार्ग्य गोत्रे उत्पन्नः उत्पन्नः. तुमचं स्वतःचं नाव म्हणा. स्वामी म्हणायचं शर्मणः शर्मणः अहम अहम. या ठिकाणी शर्मणः किंवा शर्मा म्हणजे सरनेम नसून शर्मा किंवा शर्मणः संस्कृतमध्ये अमुक नावाचा मी असा अर्थ आहे. पुढे म्हणायचं अस्माकं अस्माकं सर्वेषां सर्वेषां सह सह कुटुंबानां कुटुंबानां क्षेम क्षेम
स्थैर्य धैर्य आयुः आयुः आरोग्य आरोग्य ऐश्वर्य ऐश्वर्य अभिवृद्धि अभिवृद्धि अर्थम अर्थम सकल सकल मनोरथ मनोरथ सिद्ध्यर्थम सिद्ध्यर्थम श्री पार्थिव श्री पार्थिव सिद्धिविनायक सिद्धिविनायक महागणपती महागणपती पूर्णतया पूर्णतया कृपा प्रसाद कृपा प्रसाद प्राप्ति प्राप्ति अर्थम अर्थम प्रतिवार्षिक प्रतिवार्षिक विहित विहित ध्यान ध्यान आवाहनादि आवाहनादि षोडश षोडश उपचार उपचार पूजन पूजन तदंग तदंग प्राणप्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा आदि आदि सकल सकल कर्म कर्म अहम अहम करिष्ये. करिष्ये. पाण्याबरोबर अक्षता व दुर्वा सगळ्या साबणामध्ये सोडून द्या. 2 वेळेला पाणी सोडायचं परत आणि हात पुसून घ्या. तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपती स्मरणं कलश शंख घंटा दीपपूजनं च करिष्ये. गणपतीचं मनामध्ये स्मरण करा. ते सर्व योजलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडावं. अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थं पूजितोय सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम्. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आन शृण्वन्नोतिभिस्तेजसादनं. महागणपतये नमो नमः. निर्विघ्नं कुरु. परत हातावरून एक पळी ताम्हणामध्ये पाणी सोडून द्या. अनेन गणेशस्मरणेन महागणपती प्रीयताम्. हात पुसून घ्या. गणपतीच्या मूर्तीला हात लावून एकदा नमस्कार करा. महागणपतये नमो नमः. निर्विघ्नं कुरु. आपला उजव्या हात या कलशावरती ठेवून द्या. ओम कलशे सुधापती पवित्रे परिशुद्धे यज्ञेषु वर्धते. ओम नम्ने गंगे यमुने सरस्वती सुतगिरि सोमौ सदा प्रश्न्या सत्यकन्या मोदवृधैकतुष्टजार्जी गिये संध्या सुषोमया. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलशे गंगाति सर्वतीर्थान्यावाहयामि. 2 दाणे अक्षता कलशामध्ये वहा. एक तुळशीचं पान घेऊन त्याला गंध लावलाय. हे पान कलशाला बाहेरून चिकटवा. कलशे गंगाति सर्वतीर्थान्यावाहयामि. समस्तोपचारार्थे गंध तुलसी पत्रं समर्पयामि. आता आपण शंखाची पूजा करायची. सर्वप्रथम एक फूल घ्यायचं, गंधाच्या वाटीमध्ये बुडवून घ्यायचं व ते फूल शंखावरती व्हायचं. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात्. शंखाय नमः. समस्तोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि. शंखाला अक्षता व्हायच्या नसतात, त्यामुळे नुसता गंधफूल व्हायचं आणि ओम म्हणायचं आणि पळीने पाणी शंखामध्ये भरायचं. शंख रिकामा कधी ठेवायचं नाही. ओम इति प्रणवेन शंखमापूर्य. शंखाय नमः. समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि. आगमार्थं तु देवानां गमनार्थं च रक्षतां. पूर्वे घण्टारवं तत्र देवता उपानलक्षणं. घण्टिकायै नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. एक फूल घ्या, त्याला गंधाक्षता लावले. ते घंटेजवळ ठेवायचे. घंटा वाजवायची, परत जागेवरती थांबायचे. घंटिकायै नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. ओ दीपब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रसरोव्ययः. आरोग्यं देवपुत्रावस्तौ सर्वासामस्तप्रयत्समे. दीपदेवताभ्यो नमः. एक फूल घ्यायचंय, त्याला गंधामध्ये बुडवून नंतर हळदी कुंकुवामध्ये बुडवायचंय. तसंच अक्षतांच्या वाटीमध्ये पण बुडवून घ्या आणि हे फूल समईजवळ ठेवा आणि दिव्याला नमस्कार करा. दीपदेवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रां कुंकुमं समर्पयामि. आता या कलशातील पाणी या भांड्यामध्ये थोडं ओतून घ्यायचं. पळीने पाणी घ्यायचं. उजव्या हातामध्ये हे तुळशीपत्र घ्यायचं. तुळशीपत्राने या पळीतील पाणी सगळ्या पूजा साहित्यावरती प्रोक्षण करायचं. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा तस्मरेत् पुण्डरीकाक्षं सभायाभ्यन्तरश्रुतिः. कलशोदकेन पूजा द्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानं च प्रोक्षेत. पळीतील पाणी आणि तुळशीपत्र दोन्ही ताम्हणामध्ये सोडून द्या. हात पुसून घ्या.
आता मुख्य गणपतीच्या पूजेला आपण सुरुवात करायची. सगळ्यात पहिल्यांदा गणपतीचं मनामध्ये स्मरण करा. आता ध्यानं गजवदनमचिन्त्यं दीक्षणमुत्तन्त्रनेत्रं बृहदुदरमशेषं भूतिराजं पुराणम् अमरवरसुपूज्यं रक्तवर्णं सुरेशं पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि. श्रीपार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. ध्यायामि ध्यायेत् ध्यानार्थे नमस्कारं समर्पयामि. आता गणपतीच्या मूर्तीची आपण प्राणप्रतिष्ठा करायची. प्राणप्रतिष्ठा यासाठी की आपण ही मूर्ती जरी विकत आणलेली असली तरी त्याच्यामध्ये देवत्व प्राप्त होण्यासाठी प्राणप्रतिष्ठा करावी. तर मी प्राणप्रतिष्ठेचे मंत्र सर्व म्हणतो. तुम्ही उजव्या हाताने गणपतीच्या मूर्तीच्या छातीजवळ स्पर्श करून ठेवा. त्यामुळे अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्म विष्णु महेश्वरार्पयः सर्वविषयस्ताम सर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्तिः ह्रौं कीलकम् अस्यां मृण्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं आः ह्रों ह्रीं आं हंसः अस्यां मूर्तौ प्राणा इह प्राणाः. ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं आः ह्रों ह्रीं आं हंसः अस्यां मूर्तौ जीव इह स्थितः. ॐ आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं लं क्षं आः ह्रों ह्रीं आं हंसः अस्यां मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ्मनस्त्वच्चक्षुश्रोत्रजिह्वाघ्राणपाणिपादपायुपस्थानि इहागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. ॐ असुनीते पुनरस्मासु चक्षुः पुनः प्राणविहनो देहि भोगम् यो पश्येम सूर्यमुत्तरन्तमनुमृते मृळया न स्वस्ति. ॐ चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुरब्राह्मणाय मनीषिणाः गुहात्रीणि निहितानेऽङ्गयन्ति तुरीयं वाचो मनुष्या वदन्ति. आता मनामध्ये 15 वेळेला ओम म्हणावा. ओम 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 ओम. रक्ताम्बोधिस्तबोधोल्लसुधरणसरोदाधिरूढाकराब्दैः पाशं कोदण्डमिक्षोद्भवमसगुणमप्यङ्कुशं पञ्चबाणान् विभ्राणासुरकपालं त्रिनयनलसितापीन भक्तोरुहाढ्या. देवी बालारकवर्णा भवतु सुखकरी प्राणकस्तेः परानः. प्राणकस्ते नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. हात काढून घ्या. एक फूल घ्यायचं. ते फूल गंधामध्ये बुडवायचं. नंतर अक्षतांच्या वाटीमध्ये बुडवायचं. हे फूल गणपतीच्या पायाजवळ व्हायचं. महागणपतये नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. ती दुर्वा घ्यायची. एका टोकाला थोडंसं तूप लावलंय. दोन्ही डोळ्यांना गणपतीच्या दुर्वेने तूप लावायचं. ओम तच्चक्षुर्देवहि तं शुक्रमुच्चरत पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं. ती दुर्वा समोरच्या तामणामध्ये सोडून द्या. हातावरून एक पळी तामणामध्ये पाणी सोडायचं. अनेन प्राणप्रतिष्ठापनाख्येन कर्मणा तेन श्री परमेश्वरः प्रीयताम्. हात पुसून घ्या. हातामध्ये अक्षता घेतला. गणपतीचं ध्यान करायचं. आता प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाली. मुख्य पूजेला आपण सुरुवात करतोय. गणपतीचं मनामध्ये स्मरण करा. आता ध्यानम् एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम्. ओम भूर्भुवः स्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. ध्यायामि ध्यायेत् ध्यानार्थे अक्षतां समर्पयामि. हातामध्ये अक्षता गणपतीच्या पायाजवळ सोडायचे. परत थोड्या अक्षता घ्यायच्या. देवाला आवाहन करायचंय. म्हणजे थोडक्यात तिथे बोलवायचंय. तर हातामध्ये अक्षता घेऊन देव इथे जाऊन बसणार आहे अशी कल्पना करा. मंत्र म्हणून झाल्यानंतर परत एकदा अक्षता गणपतीच्या पायावरती व्हायच्या. ओम सहस्र शीर्षा पुरुष सहस्राक्ष सहस्रपात भूमिं विश्वतो वृत्वास्य तिष्ठद्दशाङ्गुलम्. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. आवाहयामि. आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. अक्षता वहा. परत हातामध्ये अक्षता धरून ठेवा.
आता गणपतीला आसन द्यायचं आहे. आपण मुळात चौरंग किंवा पाट यावरती गणपतीची मूर्ती स्थापना केलेली आहे, परंतु आता पूजेमधील उपचार आसन म्हणजे देवाला आसन बसायला देणं सत्प्रीत्यर्थ मंत्र म्हणून झाल्यानंतर या अक्षता आपण परत गणपतीच्या पायाजवळ वाहायच्या. ओम पुरुष एवेदं सर्वं यदभूतं यच्च भव्यं पुतामृतत्वशेषा नो यदन्नेनातिरोहति. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. अक्षता वाहा. आता पळीमध्ये पाणी घ्या. पळी डाव्या हातामध्ये घ्या. उजव्या हातामध्ये त्या थोडासा दुर्वा घ्यायचा. दुर्वांनी पळीतील पाणी थोडं थोडं गणपतीच्या पायावरती शिंपडायचं. देवाचे पाय धुणे असा उपचार करायचा आहे. ओम एतावानस्य महिमातो जायांश पूर्वशः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. ओम भूर्भुवस्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पुढे हातातील दुर्वा गणपतीच्या पायाजवळच ठेवा. बरोबर. परत डाव्या हातामध्ये पळी भरून घ्या. त्यामध्ये दुर्वा हातामध्ये घ्यायचा. गंध अक्षतामध्ये बुडवायच्या आणि ह्या उजव्या हातात घेऊन ते सगळं पळीमध्ये बुडवा. आणि गंध अक्षता असं एकत्र झालेलं पाणी थोडंसं गणपतीच्या पायावरती शिंपडायचं. नंतर दुर्वा तांगणामध्ये सोडून द्या. ओम त्रिपादोर्ध्वोदय पुरुषः पादोऽस्य भवत्पुनः ततो विश्वं व्यक्रामस्थासनान जनय अभि. ते पाणी पण तांगणामध्येच जाऊ द्या. हातावरून 2 वेळेला तांगणामध्ये पाणी सोडून द्या. ओम भूर्भुवस्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. अर्घ्यं समर्पयामि. ओम तस्मात् विराजो विराजोऽसि पुरुषः तदातोऽत्योच्युतपश्चात् भूमिमतो पुरः. ओम भूर्भुवस्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. फुलाने थोडं थोडं पाणी गणपतीच्या हातावरती व जरासं मुखावरती किंचित शिंपडायचं. ओम तस्मात् विराजो विराजोऽसि पुरुषः तदातोऽत्योच्युतपश्चात् भूमिमतो पुरः. ओम भूर्भुवस्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. आचमनीयं समर्पयामि. ओम यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वदा वसन्तो हस्यासि राज्यं ग्रीष्म इदम शरद्धभिः. ओम भूर्भुवस्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. स्नानं समर्पयामि. दुर्वांनी पाणी गणपतीच्या दोन्ही पायांवरती दोन्ही हातांवरती चमचमभर शिंपडा. ओम भूर्भुवस्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. स्नानं समर्पयामि. स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. स्नानकाले पंचामृतैः स्नापयिष्ये. दुर्वा सामनामध्ये सोडून द्या. आता पंचामृत स्नान घालायचं आहे. आपण जसं आपल्याला आवडणारे पदार्थ असतात तसं देवाला आवडणाऱ्या पदार्थांनी देवाला स्नान घालावं. आता पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध व साखर हे सर्व पदार्थ भगवंताला आवडतात. तर त्या एकेका पदार्थाने आपण देवाला स्नान घालायचं आहे. इथे आपली मातीची मूर्ती असल्या कारणाने आपण पूर्ण पळीने दूध वाहू शकत नाही, तर फुलाने किंवा दुर्वांनी थोडं थोडं आपण पायावरती शिंपडू शकतो. आता पंचामृत हे न पाहिजे. पंचामृताची डिश त्या बाजूला ठेवून द्या. हातामध्ये दुर्वा घ्यायचा. सर्वप्रथम दुधाच्या वाटीमध्ये दुर्वा बुडवा. गणपतीच्या पायावरती थोडंसं दूध शिंपडायचं. त्या दुर्वा गणपतीच्या पायाजवळच ठेवायचा. ओम आप्याय स्वतमे सदैव विश्वतः सोमभृष्ण्यं भवावाजस्य संगते. ओम भूर्भुवस्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. पयस्नानं समर्पयामि. पयस्नानानंतरम परत दुसऱ्या दुर्वा घ्यायच्या. पाणी 2 वेळेला गणपतीच्या पायावरती शिंपडायचं दुर्वांनी. म्हणजे दुर्वा गणपतीच्या पायाजवळच ठेवून द्या. पयस्नानानंतरम शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि. ओम दधिक्रावणो कार्हिं विष्णोरश्वस्य वाजनाः सुलभिनो मुखा कलत्प्रण आयो सुतारिषुत. ओम भूर्भुवस्वः. श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. दह्यामध्ये बुडवा. त्या दुर्वा गणपतीच्या पायाला लावायचा आणि पायाजवळच ठेवायचा. पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. दधी स्नानं समर्पयामि.
तसेच स्नानानंतरम 2 वेळेला गुरुवांनी पाणी शिंपडायचं आणि गुरुवा परत पायाजवळच ठेवून तसेच स्नानानंतरम शुद्धोदक स्नानं समर्पयामि शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि हात जोडायचे समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि ओम घृतं निमिषेवृतमस्य ज्योतिर्घृते सुदोघृतं वत्यधामा अनुशुभधमावहमालय सुभद्वाहा कृतवृषभवक्षहव्यं तुपाच्या वाटीमध्ये बुडवा या बाजूला वाहून पण चालेल ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः ऊर्ध्वस्नानं समर्पयामि ऊर्ध्वस्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं नमस्कारं समर्पयामि 2 वेळेला पाणी शिंपडायचं गुरुवा पायाजवळ ठेवायचं हात जोडायचे ओम मधुवाता ऋतायते मधुक्षान्तिरंगावः नागवीर्न संतोषधीः मधुनक्तमुतसुतो मधुमत्पादेवमृगाः मधुद्यवरस्तुनापिता मधुमानो वनस्पतिर्मधुमाव अस्तु सूर्याः नागवीर्गावो भवन्तु नः मठामध्ये बुडवून घ्या गणपतीच्या पायाजवळ गुरुवा ठेवा ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः मधुस्नानं समर्पयामि गुरुवांनी 2 वेळेला पाणी शिंपडा आणि गुरुवा पायाजवळच ठेवून द्या मधुस्नानानंतरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि आता साखरेने स्नान घालायचं आहे गुरुवा मधामध्ये बुडवा आणि नंतर साखरेच्या वाटीमध्ये बुडवा ती गुरुवा गणपतीच्या पायाजवळ वाहा ओम स्वादोप वसुपती व्याजधर्मने स्वादुंद्राय सुपतीत्रामने स्वादमित्राय वरुणाय वायवे बृहस्पतये मधुमावहदाभ्यः ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः शर्करास्नानं समर्पयामि गुरुवांनी 2 वेळेला पाणी शिंपडायचं शर्करास्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि नमस्करोमि गुरुवा उजव्या हातामध्ये धरा डाव्या हातामध्ये पळी घ्या पाण्याने भरून पळीमध्ये दुर्वा बुडवायची आणि ते गंध मिश्रित पाणी आहे ते देवाच्या पायावरती शिंपडायचं नंतर दुर्वा पायाजवळ ठेवून द्यायचा ओम गंधद्वारांधुराधरचा नित्यपुष्टांगरेषणीं ईश्वरीं सर्वभूतानान्तामिहोपवये श्रियं ते पाणी टाकून द्या ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः गंधोदकस्नानं समर्पयामि गुरुवांनी 5 वेळेला गणपतीच्या पायावरती पाणी शिंपडायचं ओम आपोषिष्ठामयो भुवस्तान ऊर्जेदधागना महेरणाय दक्षते ओम योगश्यवतमोरसस्तस्य भाजयते हनाः उषतीरेव मातराः तस्मारङ्गमामो यक्षक्षयाय जनपथा आपो जनयोथा जनः ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि समस्तोपचारार्थे नमस्कारं समर्पयामि ओम कनिकरदज्जनसं प्रब्रुवाणयोतिवाचमृतेवनावं सुमङ्गलक्षुकुणे भवासि मात्वाकाचिदभिषार्षिव्याविदतो मात्वाशेन उद्वधीन्मासोपरणो मात्वाविदर्शो मान् वीरोस्ता चित्र्यामनुप्रतिसङ्गनिकृतत्वमङ्गलो भद्रवादीवदेह अवक्रन्ददक्षिणतो गृहाणा सुमङ्गलो भद्रवादी सकुन्दे मानसेन ईशतमाकशं स्वबृहद्वो देवविशते सुवीराः एक फूल घ्यायचं आणि त्याला अस्तर लावून घ्यायचं आणि हे फूल देवाच्या पायाजवळ वाहायचं नंतर दुर्वा किंवा फूल घेऊन त्याने गणपतीच्या पायावरती 2 वेळेला पाणी शिंपडायचं दुर्वा गणपतीच्या पायाजवळच वाहायचा ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः सुगन्धद्रव्यस्नानं समर्पयामि तदन्ते शुद्धोदकं समर्पयामि शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः विधेयपनार्थे पूर्वपूजार्थे विधेयपनार्थे चंदनं समर्पयामि करंगळीच्या बाजूच्या बोटाने गंध लावून घ्यायचं गणपतीच्या पायाजवळ गंध लावायचं ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः विधेयपनार्थे चंदनं समर्पयामि हात धुवून पुसून घ्या ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः सर्वालंकरणार्थे अक्षतां समर्पयामि थोड्या अक्षता घ्या गणपतीच्या पायाजवळ अक्षता वाहा सर्वालंकरणार्थे अक्षतां समर्पयामि
ओम भूर्भुवस्वः रिद्धिसिद्धिभ्यां नमः हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. एक फूल घेऊन हळदी आणि कुंकुमामध्ये बुडवायचं आणि ते फूल गणपतीच्या पायाजवळ व्हायचं. ज्या ठिकाणी स्त्रिया पूजा करत असतील त्या ठिकाणी स्त्रियांनी हळदी कुंकू व्हायला हरकत नाही. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः रिद्धिसिद्धिभ्यां नमः हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः प्रसन्नपूजारते दूर्वानुपुराणि समर्पयामि. जपा पुष्पं समर्पयामि. शुभपुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि. हे सगळं गणपतीला व्हायचं. फुलं वाहताना शेख देवाकडे आणि फुलाचं किंवा दुर्वांचं टोक आपल्याकडे अशा पद्धतीने फुलं ठेवायला हरकत नाही. ते हातावरती किंवा डोक्यावरती राहिलं तर डोक्यावरती असं व्हायला हवं. माल्यादीनि सुगंधीनि मादत्यादीनि वै प्रभो मया हरतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृहीताम्. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः एक नवीन उदबत्ती लावून घ्या. उदबत्ती ओवाळायची. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः धूपं समर्पयामि. उजव्या हातामध्ये उदबत्ती घ्या, डाव्या हातामध्ये घंटा घ्या. घंटा वाजवायची. उदबत्ती ओवाळताना गणपतीच्या पायापासून चेहऱ्यापर्यंत अशी गोल 3 वेळेला ओवाळायची. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः धूपं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. उदबत्ती जागेवरती ठेवून द्या. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. एकदा हातावरून तामणामध्ये पाणी सोडून द्या. स्थापित दीपं समर्पयामि. ते पंचामृताचं ताट थोडं तिकडे सरकवून घ्या. थोडंसं पाणी हातामध्ये घ्यायचं. पहिलं ज्या ठिकाणी आपण पंचामृताचं ताट ठेवलं होतं त्या ठिकाणी पाणी ओतायचं आणि त्याने कुळेर बनवायचा पाण्याने. बरोबर. त्यावरती पंचामृताचं ताट ठेवायचं. पंचामृतावरती दुर्वा ठेवा. हातामध्ये 2 दुर्वा घ्या. बरोबर पाणी पण घ्यायचं. पंचामृतावरती गोल पाणी फिरवायचं आणि आपण देवाला पंचामृत भरवतोय अशी कल्पना करायची. 6 वेळेला आपला हात करायचा. थोडं पाणी घेऊन पंचामृतावरती गोल पाणी फिरवा आणि नैवेद्य दाखवा. नैवेद्यार्थे पंचामृत नैवेद्यं निवेदयामि. ओम दुर्वा हातात भरावते असा हात करायचा. 6 वेळेला भरवण्याची गोष्ट. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम दानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. दुर्वा हातातच राहू दे. हातावरून एक पळी तांबण्यात पाणी सोडायचं. दुर्वा सोडू नका. बरोबर. परत 6 वेळेला नैवेद्य भरवण्याची कृती करायची. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम दानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे स्वाहा. हातातल्या दुर्वा गणपतीला वाहताना दुर्वांची डोकं आपल्याकडे राहते अशा पद्धतीने ठेवा. पायाजवळ हातावरती चालेल. हातावरून 3 वेळेला तामणामध्ये पाणी सोडायचं. ओम उत्तराभूषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. हात पुसून घ्या. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. हे गंधफूल देवाला व्हायचं. फूल घेऊन गंधाच्या वाटीमध्ये बुडवायचं आणि देवाजवळ व्हायचं. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. आता पंचामृताची जी ताटली आहे ती थोडीशी त्या बाजूला करा. खोबऱ्याच्या समोर जे विड्या आहेत त्यातील एका विड्यावरती पाणी व्हायचं आणि बाजूला जे फळं आहेत त्यातील एका फळावरती पाणी व्हायचं. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. मुखभागार्थे पूगीकृताम्बुलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे स्थापितफलं समर्पयामि. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. नमस्कारं समर्पयामि. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर.
हाताची ओंजळ करा, दोन्ही हातांची ओंजळ करा. ही सगळी फुलं दोन्ही हातांनी गणपतीच्या पायाजवळ घाला. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. अनेन पूर्वाराधनेन पंचामृतैः पूजनेन तेन श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपते श्रीयताम्. उजव्या हातावरून तांदळामध्ये एकदा पाणी सोडून द्या. हात पुसून घ्या. देवाला वाहिलेली फुलं आहेत त्यातील 2-4 फुलं हातामध्ये घ्यायची, त्याचा वास घ्यायचा आणि समोरील तांदळामध्ये विसर्जन करायचे. उत्तरेण बाल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात्. आता उजव्या हातामध्ये दुर्वा घ्यायचा. पाण्याने थोडा गणपतीच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा. दुर्वांनी थोडं पाणी शिंपडायचं. यावेळी आपल्याला गणपतीची स्तोत्र किंवा आणखी कोणती प्रार्थना येत असेल तर ते आपण म्हणायला हरकत नाही. हरी ओम. ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धरतासि. त्वमेव केवलं हरतासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं. मृतं वचने सत्यं वचने. अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुतानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात्. यानो रात्रिवृतं पापन्नाशयते. सायं प्रातः पर्यञ्जानो अपापो भवति. प्राधेयानो पविघ्नो भवति. रमार्थकाममोक्षं च विन्दति. इदमसर्वशरीरसमशिष्याय न देयम्. यो यजमोहात् कास्यति सपापीयान् भवति. सहस्रावर्तनात् ययं काममधीते सन्तमनेन साधयेत्. अनेन गणपतिमभिषिञ्चति तवाग्ने भवति. चतुर्थ्यामस्मन् जपति सविद्यावान् भवति. चित्तसरवणवाक्यं ब्रह्माद्यावरणं विद्यात्. न बिभ्रेति कदाचनेति. यो दूर्वाङ्कुरैर्यजति स वै श्रवणोपमो भवति. यो राजये यजति स येषोवान् भवति. समेधावान् भवति. यो मोदकसहस्रेण जगति स वाञ्छितफलमवाप्नोति. यस्वाद्यसमिद्भिर्यजति स सर्वं लभते स सर्वं लभते. अष्टौ ब्राह्मणान् सम्यग्रायत्वा सूर्यवर्चस्वी भवति. सूर्यग्रहे महानिद्यां प्रतिमासं निधौ आगत्वा सिद्धमन्त्रो भवति. महाविघ्नात् प्रमुच्यते. महादोषात् प्रमुच्यते. महापापात् प्रमुच्यते. स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति. य एवं वेद इत्युत. ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. ॐ भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. अभिषेकस्नानं समर्पयामि. अभिषेकस्नानानन्तरं दुर्वा हातामध्ये घ्यायच्या. दुर्वांनी 2 वेळेला पाणी शिंपडायचं. दुर्वा गणपतीच्या मूर्तीजवळ वाहा. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. अभिषेकस्नानं समर्पयामि. अभिषेकस्नानानन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि. ओम निर्यप्रजां मे गोपाय अमृतत्वाय धीमते. जाताञ्च अमृते सत्ये प्रतिष्ठितां. थोड्याशा अक्षता घ्या. गणपतीच्या मूर्तीवरती व्हायच्या डोक्यापासून पायापर्यंत. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. आता इथपर्यंत जी पूजा झाली ती आपण देवाला आवाहन म्हणजे बोलावण्यापासून अभिषेक स्नान झाला म्हणजे आंघोळ घालून पूर्ण झाली. त्या वस्त्रापासून जे पुढचे उपचार आहेत ते आपण हे सर्व उपचार 16 म्हणजे 16 उपचारांनी पूजा करतो. त्यातील हे पहिले काही उपचार पूर्ण झाले. आता वस्त्रापासून पुढे आपण उपचार सुरू करूया. ओम तयज्ञं बर्हिः प्रोक्षन्तु संजातं कृतः तेन देवा अजगन्तु साध्यारसो यस्तये. जरा सोडवून घ्या. हारासारखं जरा गणपतीच्या गळ्यामध्ये वस्त्र घालायचं. काही ठिकाणी खरोखरचं सोवळं किंवा उपकरण गणपतीच्या अंगावरती घातलं जातं, परंतु आपल्या पूजेमध्ये ह्या कापसाच्या वस्त्राला खूप जास्त महत्त्व असल्या कारणाने
आपण पूर्ण हारासारखं खाली जोडलं गेलं पाहिजे. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. वस्त्रं समर्पयामी. एक पळी हातावरून कामनामध्ये पाणी सोडायचं आहे. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. वस्त्रांते आचमनीयं समर्पयामी. ओम तस्मात् यज्ञास्त्रबहुतस्तम्भूतं वृषदाज्यं पशून्तामष्टक्रयवादिव्या नारण्यान् ग्राम्यास्तये. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. यज्ञोपवीतं समर्पयामी. गणपतीला यज्ञोपवीत व्हायचं आहे. यज्ञोपवीत वाहताना प्रथम असं दोन्ही हातामध्ये धरा. गणपतीच्या डाव्या खांद्यावरून यज्ञोपवीत असं या बाजूला आलं पाहिजे. ते सावकाश डोक्यामध्ये वरतून व्हायचं. डाव्या खांद्यावरतून या बाजूला इकडे यायला. इकडची बाजू आहे ती हाताच्या पाठून राहील आणि समोरील बाजू आहे ती हाताच्या पुढून या बाजूला यायला हवी. तोंडाच्या खालून आलं तर उत्तम. पण हे यज्ञोपवीत विकत घेताना दुकानदाराकडून सोडवून घेतलेलं जास्त इष्ट, कारण आपल्याला ते सुटणं फार कठीण आहे. परत हातावरून एकदा कामनामध्ये पाणी सोडायचं. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. यज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामी. ओम तस्मात् यज्ञास्त्रबहुतरुचसामानि यज्ञरे सन्नावयज्ञरे तस्मात् जायत. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिवसिद्धिविनायक महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. करंगळीच्या बाजूच्या बोटाने दाळिमपत्रं समर्पयामी. सहितदूर्वान् पुराण समर्पयामी. डाळिंबी पत्र म्हणजे डाळिंबाचं पान. तर चला आरती करून घेऊया. Hari
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, सदा सर्वदा योग गणावा, कारणी देव माता म्हणावा, गुणवंता नायका गणेश आता जय जय गणेश समर्थ कैलास राणा शिवचंद्र मोरी वरेंद्र माता मुक्ती दारी कारण्य सिंधू भवदुःखारी तुझवीर शंभो मदकोणकारी मोरया मोरया मी बाळताने करताय जाणे अध्याय माझे पूजान कोटी मोरेश्वरा तुझान कोटी. सो आता इथे आरती झालेली आपली आणि आता आमच्याकडे पहिल्या दिवसाची पद्धत आहे की भंडारा ओसतात आणि तो कसा ओसतात हे आपण आता बघून घेणार आहोत. सो भंडारा ओसून झाला की सगळेजण घरातली जी मंडळी आहेत ती पाया पडून घेतील, पूजा करून घेतील गणपती बाप्पाची. सो अशा प्रकारे आपला गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. गणपती बाप्पाला 21 मोदकाचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि आता भंडारा ओसून घेतो आम्ही. बघूया आपण आमच्या घरचा भंडारा कसा ओसतात ते.
हात लाव हात लाव हा, धर अरे धर तू पण धर हा बोल भंडार भरपूर काळकंठ दूध 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 गणपती बाप्पा मोरया. चल तिकडे देवाजवळ ठेव. तर भंडारा उसून झालेला आहे आणि आता सगळेजण पाया फोडून घेतील. कारण गणपती बाप्पाची पूजा प्राणप्रतिष्ठापना ही झालेली आहे. तर प्राणप्रतिष्ठापना झाल्यावर आता सगळेजण पाया फोडून घेतील, दुर्वा लाल फूल वाहून घेतील. सो आमच्या बाप्पाचं घरी आगमन झालेलं आहे आणि येत्या पुढच्या 7 दिवस गणपती बाप्पाचा पाहुणचार होणार आहे. आणि आमचा गणपती बाप्पा हा गौरी गणपती असतो, त्यामुळे 7 दिवसांनी विसर्जन होणार आहे. तर चला गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि गणपती बाप्पाच्या या उत्सवाची सुरुवात करूया. तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर सगळ्यांचा पाया वगैरे पडून झालेला आहे, गणपती बाप्पाचे आशीर्वाद देऊन झालेले आहेत. आणि आता आपण आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सो आम्हाला खात्री आहे की आजचा हा व्हिडिओ जरी लेट आला असला तरी तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद. आणि आमचा हा आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल कराल याची आम्हाला खात्री आहे. सो खूप व्हायरल करा आणि आम्हालाही मोठं करा. तर चला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.